सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दिवाळी निमित्ताने या 6-7 दिवसात किंवा दिवाळीनंतरही कुणी अनपेक्षित आपलं पाहुणं-रावळं घरात आलं तर आपण त्याला भेटवस्तू देतो. नाही भेटवस्तू तर कोणी जर घरामध्ये जावई, आपली मुलगी नवीन लग्न झालेली असेल तर त्यांना भेटवस्तू देण्याचा आपण विचार करत असतो. परंतु मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अशा 6 वस्तू सांगणार आहे ज्या चुकूनही तुम्ही कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नका. तुम्हाला वाटेल की ह्याच तर भेटवस्तू देतात, पण नाही. निदान तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं शक्य झालं तर दुसरं तुम्ही गिफ्ट भेटवस्तू द्या, परंतु या 6 वस्तू ह्या दिवाळीमध्ये किंवा कोणत्याही दिवाळीमध्ये दुसरं कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ नका. दिवाळीत काहीतरी युनिक भेटवस्तू द्यावी असा आपल्या सगळ्यांचा हट्ट असतो. अशी वस्तू जी वापरली जाईल आणि ती वापरताना आपली आठवणही काढली जाईल, किंवा अशी वस्तू जिचा वापर नाही पण ती घराच्या शोभेत भर घालेल किंवा सतत डोळ्यासमोर राहिल्याने आपली आठवण येत राहील. भेटवस्तू देण्यामागे आपला हेतू शुद्ध असला तरी पुढील 6 वस्तू देण्याची चूक मात्र कधीच करू नका. दिवाळीत सर्वात पहिली भेटवस्तू आपण प्रामुख्याने विचार करतो ती म्हणजे घड्याळ. घड्याळ भेट म्हणून दिले जाते, परंतु वास्तुशास्त्रानुसार घड्याळ काळाशी संबंधित असते. ही भेटवस्तू तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ हातातून निसटून नेऊ शकते. एखाद्या व्यक्तीला वेळ द्या, पण वेळ दर्शवणारे घड्याळ भेट म्हणून कधीच देऊ नका. अनेक जणी आपल्या बहिणीला, आईला, मैत्रिणीला, नात्यातल्या अनेकींना रोजच्या वापरात येतील अशा सुऱ्या, कात्री, सेट म्हणून भेट देतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार धारदार वस्तू भेट देणे हे नात्याच्या दृष्टीने नकारात्मक ठरते. असंही नाही की भेटवस्तू म्हणून आपण घेऊन जातो. कदाचित असं सासूरवासीन मुली असतात, त्या घरामध्ये आपल्या एक्स्ट्रा जर काही सामान पडलं किंवा विळा पडलाय किंवा सुरी पडली जी वर्षानुवर्षे वापरतच नाही परंतु टिकाऊ आहे म्हणून कोणाला देताय तरी ते सुद्धा देऊ नका. ही भेट जरी उपयुक्त असली तरी त्यामुळे नात्याला कायमची कात्री लागू शकते. सगळ्यात जास्त भेटवस्तू म्हणून दिली जाणारी वस्तू ती म्हणजे परफ्यूम. आजच्या काळानुसार परफ्यूम हा लोकांना गिफ्ट करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग मानला जातो. परंतु बजेटनुसार परफ्यूम योग्य असू शकतो, परंतु वास्तुशास्त्रानुसार कृत्रिम सुगंध असलेले परफ्यूम भेट देणे योग्य ठरत नाही. त्याऐवजी चांगल्या प्रतीचे अत्तर भेट म्हणून देऊ शकता किंवा सण समारंभांच्या प्रसंगी वापरता येईल अशी अत्तरदाणी सुद्धा देऊ शकता, परंतु परफ्यूम देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार आपण कोणालाही रुमाल किंवा टॉवेल भेट देऊ नये. कोणालाही रुमाल किंवा टॉवेल भेट दिल्याने नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. असं असतं की घरामध्ये जर घरात मुलीचं नवीन लग्न झालेलं असेल, जावई आणि मुलगी पहिल्यांदाच घरात येत असेल तर आपण त्यांच्यावर टॉवेल टोपी टाकतो, परंतु असं करू नका. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही रुमाल किंवा टॉवेल देत आहात त्या व्यक्तीशी तुमचे नाते बिघडूही शकते किंवा दुरावण्याची परिस्थिती उद्भवू शकते. थोडा त्याचा संदर्भही लक्षात घ्या, तर कळेल की एखाद्या व्यक्तीच्या दुखवट्यात सांत्वनाला जाताना आपण ह्या वस्तू देतो, त्यामुळे शुभप्रसंगी याचा वापर शक्यतो करू नये. दिवाळीत तुमच्या प्रियजनांना काळे कपडे भेट देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार काळा रंग हा अंधाराशी संबंधित मानला जातो, तर दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. त्यामुळे दिवाळीत कोणालाही काळ्या रंगाचे कपडे भेट देऊ नका. आपल्या घरातही कोणाला खरेदी करू नका किंवा दानही करू नका. शक्य तेवढे रंग स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न करा, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आणि जर कपडे कोणत्या रंगाचे घ्यायचे आहेत तर दिवाळीमध्ये शक्यतो लाल रंगाला जास्त महत्त्व आहे. मान्य आहे की लाल रंग हा थोडासा धोकादायक आहे, परंतु लक्ष्मीचं प्रतीक हे लाल रंग आहे, त्यामुळे तुम्हाला हवं वाटलं तर त्या रंगाचा तुम्ही घेऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार दिवाळी भेट म्हणून देवाची मूर्ती किंवा तसबीर कोणालाही देऊ नका. गणपती, नवरात्रीत जसे देवाचे आपल्या घरी आगमन होते तसे लक्ष्मीपूजेला लक्ष्मीचे आगमन होते. तसेच दिवाळीच्या निमित्ताने देवाला नैवेद्य दाखवून आपण त्यांना फराळाला बोलवतो, पाहुणचार करू असे भक्तिभावाने सांगतो. त्यामुळे ह्या कालावधीत देवाची मूर्ती, प्रतिमा दुसऱ्याला भेट देऊ नये. इतर वेळी दिली तर हरकत नाही. रामकृष्ण हरी.